स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्राचे स्वरूप याविषयी थोडक्यात माहिती घेतली. आज आपण या लेक्चरमध्ये राज्यशास्त्राची व्याप्ती आणि राज्यशास्त्र हे शास्त्र आहे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत. कोणत्याही विषयाची व्याप्ती म्हटली तर त्याच्यामध्ये आपण त्या विषयामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास करतो याचा आपण विचार करतो. राज्यशास्त्र या विषयासंदर्भात बोलायचे झाले तर राज्यशास्त्रामध्ये राज्य आणि नागरिक यांच्या संबंधाचा अभ्यास केला जातो. मुळातच राज्याची निर्मिती ही नागरिकांसाठी झालेली आहे. त्यामुळे या दोघांच्या संबंधाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर राज्यसंस्थेचा उदय का झाला, त्याचे स्वरूप काय आहेत, त्याची कार्य काय आहेत इत्यादीचा अभ्यास देखील राज्यशास्त्रामध्ये केला जातो. शासन संस्था, राज्याची सर्व कार्ये शासन संस्थेमार्फत पार पाडली जातात. शासन संस्थेची कार्य कोणती, शासन संस्था कशा पद्धतीने काम करते, कायद्याची निर्मिती कशा पद्धतीने करते, त्याची अंमलबजावणी कशी करते, न्यायदान कशा पद्धतीने करते इत्यादी घटकांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. शासन संस्थेच्या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे, तर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती असलेली आपल्याला दिसून येते. या पद्धतीने जगामध्ये वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी शासन पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येतात. या सगळ्या शासन पद्धतीचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. प्राचीन काळामध्ये राजेशाही शासन पद्धती अस्तित्वात होती. राजा हा राज्याचा पूर्णपणे राज्यकारभार पाहायचा. आधुनिक काळामध्ये जसजसा मानवाची प्रगती होत गेली त्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये शासन संस्थेच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या राजकीय विचार प्रणालींचा अभ्यास केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी, वर्तमान परिस्थिती या दोन्ही घटकांचा संबंध काही आहे काय इत्यादी घटकांचा अभ्यास देखील राज्यशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर राज्यामध्ये कायदे कशा पद्धतीने निर्माण होतात, कायदे मंडळाने तयार केलेले कायदे, त्यांची अंमलबजावणी इत्यादी घटकांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, अमेरिका, भारत या दोन देशांचा संबंध कशा पद्धतीचे आहेत, पूर्वी कसे होते, इन फ्युचर कसे असतील इत्यादी घटकांचा अभ्यास देखील राज्यशास्त्रामध्ये केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्याची गरज का पडली, तर जगामध्ये 2 महायुद्ध होऊन गेलेली आहेत आणि या 2 महायुद्धांचा धडा संपूर्ण जगाने घेतलेला आहे. आणि 2 देशामध्ये जसे शत्रुत्वाचे संबंध असतात तसेच मित्रत्वाचे देखील संबंध असतात. मग 2 देशांमधले संबंध कशा पद्धतीचे आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर तो आपल्याला अभ्यास राज्यशास्त्रामध्ये करायला मिळतो. त्याचबरोबर राजकीय पक्ष, प्रत्येक देशामध्ये राजकीय पक्ष अस्तित्वात असलेला आपल्याला दिसून येतो. मग हा राजकीय पक्ष का निर्माण होतो, राजकीय पक्ष कशासाठी स्थापन केला जातो, राजकीय पक्ष कशा पद्धतीने काम करतो इत्यादी घटकांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या ज्या राजकीय संकल्पना आहेत, फॉर एक्झाम्पल न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, बंधुता म्हणजे काय या छोट्या छोट्या संकल्पनांचा अभ्यास देखील राज्यशास्त्रामध्ये केला जातो. समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास देखील राज्यशास्त्रामध्ये केला जातो. आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्राची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आपल्याला दिसून येते, कारण आधुनिक समाज हा प्रगत होत चाललेला आहे. इन फ्युचर समाजाचा विकास हा सतत होणार आहे. आज ज्या आपल्या समस्या आहेत, इन फ्युचर त्या राहणार नाहीयेत, त्यामध्ये बदल होणार आहेत आणि त्याचा आता जर आपण त्याचा विचार केला तर इन फ्युचर आपण त्या समस्यांचा सामना करू शकतो. मुळातच राज्यशास्त्राचा उदय राज्य, व्यक्ती, समाज इत्यादी घटकांचा अभ्यास करण्यासाठी झालेला आहे. म्हणूनच राज्यशास्त्राची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. धन्यवाद.